नमस्कार. आपले सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या महामुलाखतीत आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत कवयित्री दिशा शेख. आपण त्यांचं अगदी मनापासून प्रेक्षकांतर्फे आणि सर्व चॅनेलतर्फे आपले सिंधुनगरीच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपली सिंधुनगरीच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि पूर्ण टीमला मनापासून सविनय नमस्कार. दिशा जी आहेत, कविता आहे, थेट त्यांना कवितेकडेच येतो त्यांच्या, की दिशाजी आजची कविता तुमची, आजची कविता काय म्हणते? आजची कविता ही माझं वास्तव सांगते. माझी भूक, संघर्ष आणि गरज हे मांडण्याचं काम करते. तिला खूप सारे आयाम आहेत माझ्या कवितेला. मग ते सामाजिक असतील, राजकीय असतील, भावनिक असतील, दुःखाची असतील. मुळातच वेदनेच्या असहाय्यतेला कृतीची जोड जेव्हा देता येत नाही तेव्हा आपण कवितेतनं व्यक्त होतो, आणि माझी कविता ती आहे. वेदनेची असहाय्यता कालानुरूप कमी होते आहे की वाढते आहे असं तुम्हाला वाटते? माझ्या आयुष्यात, आपल्याही आयुष्यात, आणि आपण समाजाचेच भाग आहोत. मग एकूणच सामाजिक स्थिती सध्याची ही मग कवितेसाठी पूरक आहे, पोषक आहे, की कविता आणखीन बनतायत याच्यामुळे, या अशी परिस्थिती आहे? मुळात सामाजिक भान ठेवून कविता करणाऱ्यांसाठी पोषक वातावरण असू नये हीच कवींची इच्छा असते. पण दुर्दैवाने आजही समाजामध्ये तशी परिस्थिती आहे की ज्याच्या वेदना कवींच्या मनांना स्पर्शतात आणि त्यातनं कविता जन्माला येतात. मुळात दुःख आणि संघर्षाची कविता जन्माला येऊ नये या देशात, अशी माझी इच्छा आहे. ती आनंदाची असावी, ती मैत्रीची असावी, ती प्रेमोत्सवाची असावी. पण आत्ता ती परिस्थिती नाही की मी प्रेमोत्सवावर कविता करावी, आनंदावर कविता करावी, मैत्रीवर कविता करावी. कारण की सध्याची परिस्थिती जी आहे एकंदर आपल्या इथली, ही खूप मनाला ढवळून काढणारी आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही संवेदनशील कवीला आज ती शांत झोपू देत नसेल. आज सजगता म्हणूया, किंवा एक प्रगल्भता आल्यानंतर, किंवा आज तुम्ही चळवळीत विविध असता, स्वतः तुम्ही एक आयकॉन आहात. अशा वेळी तुमची जी तुम्हाला कवितांमध्ये संवेदनेतून आलेली आहे, वेदनेची कविता आहे, कष्टाची आहे. थोडासा मागे जाऊया. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कविता सुचल्या, कधीतरी तुमच्याकडं तेव्हा फारशी सामाजिक माहिती नव्हती, भेदभावाचा फारसा स्पर्श झालेला नव्हता. अशावेळी तुमची कविता ही आनंदाची होती. मग तो आनंद कदाचित असा असेल की माहीत नसलेल्या जगाचा आनंद असतो तो. मग तो अनुभव तुमचा कसा सांगाल, की पहिली जी स्फुरलेली होती, तुम्हाला रचलेली होती म्हणत नाही मी स्फुरलेली होती असं म्हणेन, ती तुम्हाला कविता आठवते का? आणि ती आनंदाची होती का कशी होती, ती आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. मुळात अज्ञानात सुख असतं, ही एक म्हण आपल्याकडे आहे आणि त्याचा मी खूप चांगली अनुभूती घेतलेली आहे. मला आठवतं मी 7वीला असताना पहिली कविता लिहिली होती, आणि ती अगदी यमकाला यमक जुळवून लिहिलेली होती, आणि ती माझ्या वर्गातल्या एका म्हणजे सरस्वतीच्या फोटोवर लिहिलेली कविता होती ती. की तिचं वर्णन पूर्ण त्या कवितेमध्ये लिहिलं होतं की कशी तिची साडी आहे, ती मग ती आकाशासारखी शुभ्र आहे, तिचे अलंकार काय सांगतात, ती एकदम त्या पद्धतीची ती कविता होती. आणि ती कविता खूप ॲप्रिशिएट केली वर्गातल्या लोकांनी, खूप चांगलं लिहिलं आहे म्हणून. आणि त्यानंतर तर मी बऱ्याच कविता ह्या फक्त मित्रांच्या प्रेमपत्रांमध्ये लिहित गेले, की माझी ही गर्लफ्रेंड आहे किंवा ही माझी क्रश आहे, आणि मग मला हिच्यासाठी पत्र लिहायचं आहे आणि तू मला लिहून मदत कर. मग एक दिवस त्या मुलीला ऑब्झर्व करणं आणि तिचे जे काही गुणविशेष आहेत ते त्या कवितेमध्ये बळजबरीने ओढून आणणं, हे माझं काम होतं. 8वी 9वीपर्यंत मी तशाच कविता लिहित होते, आणि तशीच माझी सुरुवात झालेली होती. 9वी नंतर कवितांचा आयाम थोडासा बदलायला लागला, तो माझ्याकडे यायला लागला, आणि मला जे आतमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे जे टोचत होतं ते माझ्या कवितांमधनं यायला लागलं. तर माझी कविता अशी आनंदाचीच कविता होती, पण ती अज्ञानातनं आलेली होती, की जगाचा तिला काही संबंध नव्हता. आणि लहानपण मुळातच जगदुनियाच्या रहाटगाडीपासून बाजूला टाकलेलं असतं. माझा जगदुनियेशी संबंध यायला लागला आणि माझ्या कवितेने रस्ता बदलला. कवितेने रस्ता जो बदलला, त्यानंतर ही कविता खरं तर महामार्गाला लागली पाहिजे होती.
तुमची कविता नंतर आणखीन ऑफ रोड जात राहिली, आणखीन आपण काय म्हणू शकतो डोंगराळ भागातून गेली. तुमची कविता अतिशय खडतर रस्त्यातून गेली, किंवा आजही तुमची ती कविता कुठे आहे नेमकी ती तुम्ही सांगू शकाल का? मी त्यामागच्या वेदनेकडे मुद्दाम एकदा जरा येतोय, की ही वेदना आता संवेदना या प्रकारामध्ये सुद्धा आता लोक काही त्याच्याकडे बघू लागलेले आहेत. पण हे सांगावं लागतं ही स्थिती. मग ती जेव्हा रचना करताना त्रास होतात का, की अरे हे सांगावं लागतंय मला आणि ते रचनेतून सांगावं लागतं आणि मग माझ्याकडे बघितलं जातं किंवा एखाद्या मुद्द्याकडे बघितलं जाते? मुळात म्हणजे जे माझे वाचक आहेत आणि ज्यांनी माझ्या कविता वाचल्यात, तर मला असं वाटतं की माझी प्रत्येक कविता ही एक कथा सांगते आणि त्याच्याबद्दल संवेदना असणारी लोक खूप आहेत, पण मी सहवेदना असणारी लोक शोधते आहे, की ज्यांना माझं दुःख कळेल आणि ते माझ्या ह्या लढ्यामध्ये सोबत येतील. कारण की माझं जसं मी ऑफ रोड का गेले, कारण की इथला जो मेन स्ट्रीम हायवे आहे तो इथल्या हेट्रोसेक्शुअल स्त्री पुरुषांसाठीच बनलेला आहे. त्या रस्त्यावर गाडी चालवण्याचं जे काही लायसन आहे ते मला गेलेलं नाही. म्हणून मला तो हायवेचा ट्रॅक सोडून माझी एक वेगळी वाट धुंडाळत डोंगर दऱ्यांमध्ये अजूनही फिरती आहे मी. अगदी हायवेच्या आजूबाजूलाच आहे, लोक तिथे निसर्गरम्य म्हणून फिरायला येतात, पण मेन त्यांचा जो ट्रॅक आहे तो हायवे, त्याला तो जेंडर लिबरल करत नाही आहेत. त्याला तो मात्र पुरुष आणि स्त्रीमध्येच विभाजित ठेवतात. वन वे, एकीकडे जाणारी वाहनं, एकीकडे येणारी वाहनं. पण मग गोल फिरणाऱ्या वाहनांना किंवा इतर कशा तरी माध्यमाने प्रवास करू पाहणाऱ्या लोकांना त्या हायवेवर जागा नाही. आणि ही जागा बनवण्यासाठी माझी कविता काम करते. आणि ती नेहमी जरी डोंगर दऱ्यात असली तरी हायवेला टच होण्यासाठी तिचा नेहमी प्रयत्न राहत आहे. आणि त्यासाठी मला मदत करणाऱ्या वाचकांची खूप गरज आहे, सहवेदना असणाऱ्या लोकांची खूप गरज आहे. आणि तेच मी माझ्या कवितेतनं मांडते. मग त्यात एकंदर माझ्या समूहाचे प्रश्न असतील, त्यांच्यावर होणारे अन्याय असतील आणि त्यातनं त्यांनी झेललेला अवकाश असेल, जो अवकाश शब्दात सांगता येत नाही. आणि ते मांडण्याचं योग्य माध्यम मला कविता वाटते. म्हणजे मी कविता जेव्हा लिहित होते तेव्हा मला हे पण माहीत नव्हतं की हे जे मी लिहिते याला कविता म्हणतात. त्याला मी व्यक्तता म्हणेल माझी, की मी व्यक्त होत होते. मला जरा असं असतं की खूप स्ट्रेस आल्यानंतर तुम्ही कुणावर तरी ओरडता आणि मग जरा हलकं व्हायला वाटतं. तशी माझी कविता आहे की जी मला स्ट्रेसमधनं मुक्त करत होती आणि ती एक स्वरूप घेत होती शब्दांचं, लोकांना सांगण्यासाठीची वाचा बनत होती. तर तो प्रयत्न अजूनही चालू आहे. मी अजूनही हायवेला टच झालेली नाही आहे, पण बघू, दिसतोय मला इथून थोडाफार हायवे. नक्कीच माझ्या येणाऱ्या पिढ्या ह्या हायवेवरनं आयुष्याची गाडी चालवतील. ही स्वप्न तर उराशी आहेतच. ह्या स्वप्नांच्याबद्दल आपण छान सांगितलं की हायवेला आपण टच आहात. हायवेला आधी स्वतः महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही मानणं की होय मी हायवेला टच आहे. त्याचवेळी तुमची कविता जेव्हा ती सहवेदना होऊ शकेल. आवाहना म्हणण्यापेक्षा सहवेदना हा खूप छान शब्द आपण सांगितलात. याचवेळी मी एक प्रश्न आणखीन घेऊन येतो की जेव्हा तुमच्या कवितेच्या प्रेमात कोणी पडतं, मग त्या रचनेच्या प्रेमात पडतं, मग ती रचना संघर्षातनं आलेली असेल, संघर्षाविषयी असेल, मग तो कोणी असू शकतो. मग अशा व्यक्तीचा सुद्धा आनंद समजा कधीतरी एक आनंदमय शब्दात असेल. आज असं असतं का की तुम्हाला आनंदावर कविता करावीशी स्थिती नाही आहे सामाजिक, पण छोटे छोटे आनंद हे एकाच आयुष्यात माणूस घेऊ शकतो. जसं आता आपण इथे बसलो आहे, घर मिडबावकरांचे म्हणून एक मालवण तारकर्लीमधले एक रिसॉर्ट आहे, तिथे बघतो आपण आजूबाजूला छोटे छोटे आनंद आहेत. मग अशा ह्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये आजच्या स्थितीला कोणाची मैत्री असेल किंवा तुमच्या जसं तुम्ही वाचकांचं सांगितलं तुमचे आहेत, मग असे आता आनंद देणाऱ्या गोष्टी सध्या कुठल्या आहेत की ज्या कवितेमार्फत कदाचित पुढे येतील तुमच्या? तशा जे मुळात आनंदाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी खूप जगते, त्याच्यामुळे त्या लिहायची फारशी गरज पडत नाही. जे जगायचं राहिले तेच कवितांमधनं येतं. तर माझी जी कविता आहे आनंदात येईल, कारण की खूप मला मैत्रीवर लिहायला आवडतं. त्यातल्या त्यात वैश्विक मैत्रीवर फार लिहायला आवडेल. माणसाने माणसासोबत कसं वागलं पाहिजे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल तो, आणि तो आहे अजूनही. मला जिथे जिथे ते दिसतं तिथे तिथे त्याच्यावर कविता करावीशी वाटते, लिहावंसं वाटतं.
आणि त्याही पुढे जाऊन वैयक्तिक आयुष्यात म्हणलं तर मला खळखळणारा झरा, वाहणारं पाणी, मोकळं आकाश, शांतता जिथे जिथे दिसेल तिथे तिथे एक कविता असते जी शब्दात बांधता येत नाही आणि ती वाचण्यासाठीची नजरही प्रत्येकाकडे नसते आणि ती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ऑलरेडी माझी ती कविता पोचती की तुम्हाला दिसतंय मातीतून एखाद्या वाळवंटामध्ये मातीतून एखादं अंकुर फुटताना दिसतं, तिथं तुम्हाला एक कविता दिसते. एखाद्या झऱ्याच्या किनाऱ्यावर एखादं तहानलेलं जनावर येऊन पटकन पाण्यावर जशी झेप घेतं ते त्यातही एक कविता दिसते. एखादा भुकेला माणूस जेव्हा तो जेवण करतो आणि त्यानंतर जो संतुष्टीचा ढेकर देतो त्यामध्ये पण एक कविता आहे. श्रमिकाच्या हप्त्याच्या दिवशी त्याला जी पगार मिळते त्या पगाराच्या क्षणात पण कविता आहे. तर तुम्हाला माझ्या आनंदाच्या कविता ह्या अशा आहेत की जिथे तुमच्या संतुष्टीचा क्षण आहे तो कुठल्याही पातळीवरची असो तर तिथे माझी ती कविता जन्माली. भविष्यात मला लिहायला आवडेल आनंदावर, पण अजून हा तर प्रवास किंवा माझ्या येणाऱ्या पिढ्या आनंदावर लिहितील. त्या लिहितील की हे माझं गाव आहे, ह्या माझ्या गावातली लोक आहेत आणि माती, पाणी, इथलं म्हणजे जसं मराठवाड्यातले कवी म्हणतात की माझ्या गावाच्या पाण्याची आहे रीत चाडाणी नाही, नदी नाही, नाला नाही, ओसांडतं पाणी. याच्यासाठी त्यांचे वैयक्तिक प्रश्न आधी संपलेत पूर्ण, बाकीचे जे काय असेल त्यानंतर ते गाव आणि ह्या गोष्टीला सगळं. तसं माझा परीघ अजून तो डेव्हलप व्हायचा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आनंदावर लिहायचं आहे मला. नक्कीच तो क्षण लवकर येऊ हीच अपेक्षा आहे. नक्कीच येईल तो क्षण. मी आता जो तुम्ही सांगितला आनंदाचा परीघ, मला लक्षात येते की तुम्हाला तो खोटा आनंदाचा परीघ नको आहे किंवा खोट्या प्रतिष्ठेचा आनंदाचा परीघ नको आहे आणि तुम्हाला तो एकात्मतेचा हवा आहे. हो. एकात्मतेचा परीघ असताना जेव्हा तुमच्याबरोबर आता जितके जण जोडलेले आहेत किंवा जितके जण तुमच्या कुठल्याही समाजातून येऊन देत, आधी ही समाजाची आपण एक फक्त एक ढोबळ मनाने म्हणतोय, सगळं समाज एक आहे आधी स्वतः तुम्हीही मानता, पण अशा वेळी जेव्हा कुठेतरी जेव्हा मगाचा एक शब्द होता की काही जण तुम्ही जेव्हा उदाहरण दिलं की माझ्या कवितेच्या वाटेवर सुद्धा काही जण येतात पण ते पर्यटन असतं तेवढ्यापुरतं किंवा त्यांचं ते आमच्या विरोधात नसतात किंवा मला समजूनही घेतात पण ते सोबत येऊ शकत नाहीत, कायमस्वरूपी साथ देऊ शकत नाहीत, तुमच्यासाठी अपेक्षित शाश्वत साथ देऊ शकत नाही. मग अशा वेळी कवितेचा आणखीन कुठलं डेव्हलपमेंट, मला असं म्हणायचं की रचना किंवा आता आपण म्हणूया जे पारंपरिक रूपक आहेत, अलंकार आहेत, मग अशी आपण यमकाचं एक उदाहरण दिलं, मग ह्याच्या पलीकडे तुम्हाला कुठे न्यावीशी वाटते कविता? कारण आता सुकाणू तुमच्याकडे आहे, तुम्हाला अशा स्थितीत तुम्ही नक्की आहात की दिशा पिंकी शेख, दिशा शेख म्हणल्यानंतर फॉलोअर्स आहेत, साहित्यिक आहेत, त्याच्यात फॉलोअर्स, लेखक आहेत, डॉक्टर्स आहेत. मग अशा वेळी तुम्हाला आता कुठेतरी हा सुकाणू कशा प्रकारच्या कवितेकडे न्यावासा वाटेल हे आपण सांगावं. ओके. मला हा जो हे आहे सुकाणू हा शब्द तुमच्याकडनं मी आता ॲडॉप्ट करते. तर हे जे आहे ते मला परिवर्तनाकडे तर घेऊन जायचंच आहे, पण त्यासोबतही नॉन जजमेंटल माइंडकडे गेलं पाहिजे. की जसं चंद्राची रूपकं आजपर्यंत प्रियसीसोबत जोडली गेलीत किंवा एखाद्या समृद्धतेच्या गोष्टीला त्याच्याशी जोडून दाखवलेलं गेलं आहे, पण असेही काही कवी आहेत की जे तव्यावरच्या करपलेल्या भाकरीत चंद्र बघतात. तर मला असं वाटतं की आत्ता हा जो आहे ज्यांनी तव्यावरच्या करपलेल्या भाकरीत चंद्र पाहिला आहे, या लोकांची जी रूपकं आहेत ही स्टॅब्लिश्ड व्हावीत, त्यांच्याकडे जजमेंटल माइंडने बघल्या गेलं जायला नाही पाहिजे. सौंदर्याची परिभाषा असेल की ज्या पद्धतीने रंग गोरा, नाकी डोळी छान, चाफी कळी, माशासारखे डोळे, तर त्यातनं ज्या पद्धतीने इथल्या सौंदर्याची एक कन्सेप्ट तयार केली जाते, तर धिपाड देही यष्टी, नाकी डोळी एकदम गुबगुबीत भरलेली किंवा रंग काळा सावळा असलेली गहूवर्णी किंवा इथल्या मातीत शोभेल असली कष्टकरी बाई, ही सौंदर्याचं प्रतीक म्हणून जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत याच्यात बदल होणं गरजेचं आहे. की एखाद्याचं असणं, एखाद्याचं दिसणं, म्हणजे प्रियकर प्रियसीच्या केसांना
नेहमीच आभाळात ओलेल्या चांदण्यांचं रूपक वापरतात. पण समजा माझा प्रियकर असेल, तृतीयपंथीयांना खुरचटलेली थोडीशी हलकीशी दाढी येते, मग त्याच्यामध्ये त्याला सौंदर्य दिसेल का? जर दिसेल तर ते कुठल्या रूपकांमध्ये तो मांडेल, की त्याला सकाळी सकाळी दव पडलेल्या हराळीसारखी ती वाटेल का? किंवा त्याच्यामध्ये तो चंद्रतारे गोवण्याचा प्रयत्न करेल का? तर ही रूपकं जोपर्यंत स्टॅब्लिश होत नाही, ती समोर येत नाहीत. अशी खूप सारी रूपकं देता येतील. वाहत्या नदीला आपण नेहमीच प्रेयसीच्या अल्लडपणाशी जोडलेलं आहे, तिच्या नटखटपणाशी जोडलेलं आहे. पण मग तिच्या मासिक पाळीशी कधी जोडलेलं आहे का? की ती सृजनाची निर्मिती करते म्हणून आपण तिला तिच्याशी जोडून पाहिलं का? तर ही रूपकं वापरायचीत मला. येत्या काळामध्ये ह्या रूपकांना इतक्या निखळपणे लोकांनी समजून घेतलं पाहिजे, की हा जो भेद आहे, पडदे आहेत, ह्या छोट्या छोट्या लेयर्स आहेत, ते मग त्या माझ्या आणि इतरांच्यामध्ये असेल, हे म्हणजे मी किती जरी नाही म्हणलं, सगळे आमचेच म्हणलं, तर त्या लेयर्स आहेत. खूप कमी लोक आहेत की ते लेयर्स पार करून मला स्वीकारतात, जवळ येतात. पण सगळ्यांच्या बाबतीत अजून घडत नाही. तर हे लेयर्स फाडणारी रूपकं जन्माला यावीत येत्या काळात माझ्या कवितेमध्ये, आणि त्यातनं मी कविता लिहावी अशी माझी इच्छा आहे. लेयर्स फाडणारी, लेयर्स वितळवणारी, असंही मी इच्छा व्यक्त करेन की ते वितळून जावेत, मिसळून जावेत. आणखीन याबद्दल एक थोडासा एक वेगळा सामाजिक कविता आणि याविषयी फारसं बोललं जात नाही म्हणून आपण, आणि त्यात तुम्ही सक्षमपणे बोलाल हे खात्री आहे म्हणून हा प्रश्न आहे. लैंगिक शिक्षणाकडे कवितेने थोडं मार्गक्रमण करायची आज गरज आहे का? आणि मी त्या मुद्दा म्हणतो, लैंगिक शिक्षण खुले शाळेमध्ये. अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला तुम्ही, आणि या मुद्द्यावर मी 2014-15 नंतर वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमधनं जाऊन 9वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसोबत शारीरिक शिक्षण म्हणा, लैंगिक शिक्षण म्हणा, मी त्याला जेंडर आणि लिंगभाव समानता या अंगाने मांडते, तर त्याच्यावर बोलत असते. मुलांमध्ये प्रचंड क्युरिओसिटी असते, LGBTIQ असेल किंवा स्त्री पुरुष समानता असेल. आपण अजूनही अशा सोसायटीत शिकतो की जिथे महिलांना वेगळं बाजूला नेऊन तुम्हाला मासिक पाळी शिकवावे लागते, आणि पुरुषांना त्यांच्या तारुण्यात होणारे बदल हे वेगळं बाजूला नेऊन शिकवावे लागतात. तर ती कंडिशन बदलण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड कराव्या लागणार आहेत. मग त्या धडा म्हणून सांगितलं तर त्या बहुतेक बोरिंग होऊ शकतात किंवा खूप अंगावर येऊ शकतात, कारण की आपण संस्कार नावाच्या याच्याखाली माणसाच्या बेसिक गरजांना टाळत असतो, नाकारत असतो, तर या कधी त्यांच्यापासून दूर ठेवत असतो. तर ते त्या कवितांमधनं जर येत असेल की मुलांचं शारीरिक शिक्षण, स्त्री पुरुषांच्या एकमेकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन, म्हणजे मुलांचं कसं असतं की झाकलेल्या डब्यात आईने काय ठेवलं हे बघायची जास्त त्यांना इच्छा असते, तसंच स्त्री पुरुषांनाही एकमेकांपासून ते झाकून ठेवलेले डबे आहेत आणि त्यांना एकमेकांना उलगडून बघायचं असतं की काय आहे त्याच्यामध्ये. तर हे शाळेच्या अभ्यासक्रमातनं जर होणार असेल, त्याच्यासाठी वेगळ्या कवितांची निर्मिती होत असेल, तर नक्कीच मला असं वाटतं की ते होणं गरजेचं. माझ्या काही कवितांमध्ये मी मासिक पाळीवर भाष्य करते, मी किशोर अवस्थेतील गुदमरण्याची जी हे असते, स्थिती असते LGBTची, त्याच्यावर मी भाष्य करते. अगदी पुरुषांवर पितृसत्तेचा जो प्रभाव आहे आणि त्यातनं त्यांचं होणारं जे शोषण आहे, म्हणजे पितृसत्तेने काय फक्त स्त्रियांचं शोषण होतं अशातला भाग नाही, जबाबदारी घेणाऱ्या पुरुषांचंही पितृसत्तेतनं शोषण होतं. त्यावर जेव्हा मी बोलते तर ते माझ्या कवितांमध्ये ती रूपकं मी वापरते. तर नक्कीच अभ्यासक्रमात अशा कविता इन्क्लूड झाल्या पाहिजे, आणि त्यासाठी खूप साऱ्या कवींनी प्रयत्न करणं पण गरजेचं आहे. खूप छान सांगितलं आपण. मला एक विचारायचं, कविता उद्योग म्हणून बनण्यासाठी पोट आहे, चरितार्थ आहे, शेवटी जर त्याच्या दुःख आहेत, वेदना आहेत, त्याच्यासोबत समजा उद्योग बनत असेल, तर त्यासाठीची आज तांत्रिकता जी आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला काही करावं असं वाटतं का, किंवा स्वतः तुम्ही आत्तापर्यंत काही केलं आहे का? ओके, मुळात कविता उद्योग ही संकल्पना मला आता तुम्ही बोलतायत तेव्हा मी त्याच्याकडे तशा प्रकारे पाहते. मुळात कवी हे व्यावहारिक नसतात बऱ्याच वेळा, आणि व्यावहारिक नसल्यामुळे त्यांना त्याचं उद्योगात रूपांतर करता येत नाही. खूप सारे कवी बघाल तुम्ही, ते प्रकाशित झालं पुस्तक यातच सुखी असतात. त्यातलं मार्केटिंग आणि त्यातली जी काही हे आहे,
कमाई त्याच्याबद्दल ते अनभिज्ञ असतात. मीही खूप म्हणजे माझं एक पुस्तक आत्ता प्रकाशित झालं आहे कुरूप नावाने, पण मला त्यातले कुठलीही मार्केटिंग स्ट्रॅटेजी माहीत नाही की याचं काय असलं पाहिजे, किती पर्सेंटेज मिळालं पाहिजे, किती याच्यात इन्व्हेस्टमेंट करावं लागते, असं काही माहीत नाही. काही माझे नवीन मित्रमैत्रिणी आहेत की जे प्रकाशक झालेत आत्ता, तर ते या अंगाने काम करत आहेत. पण याला उद्योग म्हणून हे करण्यासाठी कवींना बहुतेक कवींची ॲडव्होकेसी करणं गरजेचं आहे की तुम्ही जे लिहिताय हे याची एक किंमत आहे आणि ती तुम्ही समोरच्याकडनं घेतली पाहिजे. बहुतेक त्या दिवशी या सगळ्याकडे गांभीर्यानं बघितलं जाईल, पण तोपर्यंत तरी अजून कवी याबाबतीत सिरियस झालेले मला दिसत नाहीत, किमान महाराष्ट्रात तरी. नाही, या बाबतीत जे कवी सिरियस झालेले आहेत ते आपण मगाशी म्हणलं तसं महामार्गावर लागलेले आहेत, सेटल्ड झालेले आहेत. मला हे म्हणायचं आहे मुद्दाम की जो आता तुम्ही ज्या प्रकारे कवितेचा पाठलाग करताय, कवितेसोबत चाललाय, कविता दिसते आहे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणातून, त्यांनीसुद्धा या उद्योगाकडे जरूर वळावं अशी ही एक स्थिती निर्माण आहे सध्या. कारण त्याचा उपयोग तुम्ही आणखीन विविध प्रकारे करू शकाल अशी एक इच्छा. आणि मला तो आपण आता जेव्हा आपल्या मुलाखतीच्या अंताकडे येतोय तेव्हा मला हेच विचारायचं की समस्या, आणखीन कुठल्या समस्यांवर दिशा शेख यांच्याकडे या स्थितीला आपण ज्या बसलो त्या दिशा शेख आहेत, त्या कुठल्या समस्यांवर अजून समाजातल्या काम करू इच्छितात? ओके. मला खूप साऱ्या विषयांवर काम करायचं, पण मी सगळ्याच विषयात एक्सपर्ट आहे अशातला भाग नाही. पण भावना असतात बऱ्याच वेळा की जसं की निसर्गाचं असीम सौंदर्य पाहिल्यानंतर माणसाचा क्रूरपणा कळतो की आपण या सौंदर्याच्या मोबदल्यामध्ये निसर्गाला काय देतो. बिसलरीच्या फेकलेल्या बाटल्या किंवा पाणी पाऊचचे फेकलेले पॅकेट, बिस्किटचे फेकलेले रॅप, चिप्सचे फेकलेले रॅप. अर्थात त्यात मीही आहे, मी काही खूप हे नाही, मीही अपराधी फील करते. तर ह्या ज्या निसर्गाच्या हानी आहेत ह्या भरून काढण्यासाठी जर माझी काही कविता काम करू शकली तर त्याचे मला आनंद असणार आहे. दुसरा एक की निसर्गाची निर्मिती केली तेव्हा मानव हा सुद्धा त्याची निर्मिती आहे हे माणूस आता विसरायला लागला. आणि माणसाच्या सोयीसाठी एक सुंदर पृथ्वी निसर्गाने दिली होती. त्या पृथ्वीचं देश नावाच्या एका संकल्पनेखाली विभाजन झालं आहे आणि या विभाजनांमधनं माणसांमध्ये शत्रुत्व उभं राहिलं आहे आणि त्यातनं होणारी जी हिंसा आहे आणि त्या हिंसेतून होणारं म्हणजे एखादा सैनिक जेव्हा मरतो तेव्हा तो सैनिक फक्त मरत नाही, तर त्याच्या आईचं लेकरू मरतं, त्याच्या बायकोचा नवरा मरतो किंवा त्याच्या मुलाचा बाप मरतो. एवढ्या सगळ्या नात्यांचा तो खून असतो एक सैनिक मरतो तेव्हा अशी देश उजाड होत आहेत ह्या युद्धांमुळे, जागतिक पातळीच्या युद्धांमुळे अशी बरेचसे लोक पोरकी होत आहेत. तर यासाठी जर माझी कविता प्रतिनिधित्व करू शकली, जगभराला मैत्री आणि प्रेमाचा संदेश देऊ शकली, तर मला त्यावरही लिहायला आवडेल. सोबत या पृथ्वीवर सगळ्यात पहिला अधिकार इथल्या श्रमिकांचा आहे. मग तो शेतकरी असेल किंवा तो बोटीतनं मासे धरून आणणारा कोळी असेल किंवा तो बाजारात विकणाऱ्या जे काही म्हणजे मी जेव्हा जेवायला बसते तेव्हा बऱ्याच वेळा अन्नदाता सुखी भव म्हणते. तर त्या मागची जी कन्सेप्ट आहे की ज्यानं मातीत पेरलं, ते कसलं आणि ते बाजारात आणून विकलं, ते मी घरी आणण्यासाठी ज्यांनी मदत केली, ज्यांनी शिजवलं आणि मग मी खाती, त्या पूर्ण प्रोसेसमध्ये जेवढी लोक आलेत ते माझ्यासाठी माझे अन्नदाते. तर त्यांच्यासाठी काही माझी कविता प्रतिनिधित्व करू शकली तर मला आनंद होईल. म्हणजे नक्कीच हा खूप मोठा पल्ला आहे आणि असे खूप सारे विषय आहेत, पण हे प्रामुख्याने मला 3 विषय खूप महत्त्वाचे वाटतात की ज्याच्यावर मी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. माणसाला माणसाच्या पंक्तीत आणून बसवण्यासाठी मी एक शब्द जरी लिहू शकले तरी मला वाटतं माझी कविता सार्थकी लागली. तुमच्या सगळ्या ज्या आत्ता ज्या आपण जितक्या संकल्पना मनात आहेत त्या सगळ्या संकल्पना खरंच पूर्ण होत आणि आपली सिंधुनगरी चॅनेलवरचा हा तुमच्या महामुलाखतीचा जरी आजचा भाग असला तरी आपल्या एका प्रकल्पाचा पहिली मुलाखत आहे असं म्हणूया. तुमचे जसजसे टप्पे होत जातील तसतसे तुमच्या प्रत्येक टप्प्याला आपण आपल्याशी संपर्क साधून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण येऊन, मालवणमध्ये येऊन किंवा आपण आहात तिथे येऊन तिथेही आपले प्रयत्न आपण नक्कीच लोकांपर्यंत पोचायचे चालू ठेवू. आपण वेळ दिलात, आपण महामुलाखतीसाठी वेळ दिलात म्हणून संपूर्ण
टीमतर्फे, प्रेक्षकांतर्फे तुमच्या मनापासून धन्यवाद आहेत दिशाजी, अतिशय धन्यवाद आहेत. अ, आपली सिंधुदुर्ग नगरी चॅनलनी मला या मुलाखतीसाठी विचारलं आणि एवढ्या मोकळेपणाने फक्त कवितांवर गप्पा, अशी मुलाखत बहुतेक माझी पहिली असेल. तर त्यासाठी सर्वप्रथम मी पूर्ण आपली दुर्ग टीमची आभार व्यक्त करते. त्यांच्या ऋणात राहायला आवडेल मला. आणि एवढ्या सुंदर प्लेसवर, म्हणजे हा जो काही मिडबावकरांचं जे काही हे घर आहे, मुळात मी याला म्हणजे इथे जरी त्यांनी बाकी रेस्टॉरंट वगैरे लिहिलं असेल तर मी त्याला घरच म्हणेन. तर हे घर मला बघायला मिळालं, त्यासाठी पण तुमच्या सगळ्या आयोजकांचे वगैरे मी आभार मानते. आणि माझी कविता लोकांपर्यंत, तुमच्यापर्यंत पोचावी ही अपेक्षा बाळगते. तुम्ही सगळे मागच्या काही वेळापासून मला सहन करतायत, ऐकतायत, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे परत आभार. धन्यवाद. अतिशय आभार सर्व प्रेक्षकांचे सुद्धा. दिशाजींना आपण वेळोवेळी त्यांच्या आपण संपर्कात राहूच, त्यांचे विविध टप्प्यांवरच्या प्रकल्पांशी आपण जोडलेले राहू आणि ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत, आपले सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांपर्यंत, आणखीन कोणी प्रेक्षक असतील त्यांच्यापर्यंतही पोचवायचा आपण जरूर प्रयत्न करू. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, तारकर्ली.